एका गावात एक साधा प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याचे नाव गणू शेतकरी. तो रोज पहाटे उठून आपल्या शेतात खूप राबायचा. त्याचे शेत खूप मोठे नव्हते, पण त्यात जे मिळायचे तो त्यात समाधान मानायचा. एक दिवस गावामध्ये एक मोठा सावकार आला आणि तो सगळ्यांना म्हणाला, मी तुमच्या जमिनीवर एक मोठा प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे तुम्ही मला तुमची जमीन विकून द्या. मी तुम्हाला खूप पैसे देईन. गावातील लोक पैशाच्या मोहाने जमीन विकू लागले, पण गणू शेतकऱ्यांनी नकार दिला. सावकार गणू सावकारला म्हणाला, मी तुला एवढे पैसे देतोय, तरी पण तू जमीन का बरं विकत नाही? गणू म्हणाला, साहेब, ही शेती माझी जमीन नाही, ही माझी आई आहे आणि आई पैशासाठी विकत नाही. गणूचे बोलणे ऐकून सावकार गावातून निघून गेला. काही वर्षांनी सावकाराचा प्रकल्प फसला. ज्या लोकांनी आपली जमीन विकली होती ते आता बेरोजगार झाले. मात्र गणू शेतकरी अजून आपल्या जमिनीमध्ये राबत होता आणि समाधानात जीवन जगत होता. त्यासाठी या जगात सर्व काही विकण्यासारखं नसतं. काही मनाला लावून ठेवण्यासारख्या गोष्टी असतात.